To you, happy birthday to you. Happy birthday dear Donald. Happy birthday to you. Quack quack. येस, आज आपल्या लाडक्या डोनाल्ड डकने 80व्या वर्षात पदार्पण केलंय आणि ह्याच निमित्ताने आम्ही घेऊन आलोय 80 वर्षांचा बदक. अठरा फिल्म्स, 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स, 8 टेलिव्हिजन सिरीज ज्याच्या नावावर आहेत, जो जगातला सगळ्यात लोकप्रिय बदक आहे, त्या डोनाल्ड डकने 80व्या वर्षात पदार्पण केलंय. 9 जून 1934 मध्ये ह्या डोनाल्ड डकची निर्मिती झाली. तो आता 80 वर्षांचा झालाय. तरीही एखाद्या लहान मुलाप्रमाणेच वागतोय. मनासारखं नाही झालं तर त्याचा राग अनावर होतो. बोलताना तो काय बोलतो हे कळतही नाही. तरीही तो आपल्याला हवा हवासा वाटतो. एरवी तो स्वतःच्याच प्रेमात असतो, मात्र त्याची 3 भाचे मंडळी मामा आणि मिकी माऊस समोर आला की त्याच्या अशा काही करामती आपल्याला पाहायला मिळतात की विचारूच नका. तसा तो मनाने खूपच चांगला आहे. आपलं कायमच मनोरंजन करत आलाय. आम्ही बोलतोय ते डोनाल्ड डक बद्दल. 80 वर्षाच्या बदक मित्रानं आपल्याला आजवर लहानपणापासून आतापर्यंत खूप हसवलंय. मिकी माऊसच्या जोडीने असणारा डोनाल्ड डक हा वॉल्ट डिझनी कार्टून मध्ये अंकल डोनाल्ड म्हणून ओळखला जातो. डोनाल्डचं संपूर्ण नाव डोनाल्ड फॉन्टेलरॉय डक. शरीराचा सफेद रंग, मोठी पिवळी चोच, फताडे पाय आणि थोडा घोगरा आवाज असणारा डोनाल्ड डक कायम सेलर शर्ट, टोपी आणि पॅन्ट न घालता असतो. इतर वेळेला खुश असणारा डोनाल्ड डक मिकी आणि त्याच्या भाच्यांवर कायमच वैतागलेला असतो. प्रसिद्ध फिल्म निर्माता दिग्दर्शक वॉल्ट डिझने आणि ॲनिमेटर डिंक लुडीने 9 जून 1934 मध्ये डोनाल्ड डकला निर्माण केलं. द वाईस लिटिल हेन ह्या कार्टून कार्यक्रमात पहिल्यांदा डोनाल्ड डकचं दर्शन घडलं. सुरुवातीला मिकी माऊस सोबत डोनाल्ड शो मध्ये दिसत होता. मात्र हळूहळू आपली स्वतःची ओळख त्याने तयार केली आणि तो सोलो परफॉर्मन्स देऊ लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपमध्ये डोनाल्ड डकवर बंदी आणली होती. मात्र डोनाल्ड डकची लोकप्रियता प्रत्येक पिढीत वाढतच गेली. Is not der Führer Galorian? Heil Hitler!
What's that you say, Schweinhund? 7 फेब्रुवारी 1938 पासून डोनाल्ड वृत्तपत्रात आपली जागा पटकावण्यात यशस्वी झाला. तर 9 जानेवारी 1937 मध्ये डोनाल्ड डकवर ॲनिमेशन फिल्म बनवण्यात आली. डॉन डोनाल्ड असं त्या फिल्मचं नाव होतं, ज्याला पसंतीची पावती मिळाली. त्यानंतर डोनाल्ड डकवर अनेक मालिका, फिल्म्स, व्हिडिओ गेम्स, कॉमिक्स, टॉयज अशा अनेक गोष्टी निघाल्या. 1940 ते 1965 सालादरम्यान डोनाल्डच्या जवळपास 100हून अधिक कार्टून फिल्म्स प्रदर्शित झाल्या. 1943व्या वर्षी डोनाल्डच्या शॉर्ट फिल्मने ऑस्कर पुरस्कारही पटकावला. ॲनिमेशनच्या दुनियेत क्वॅक क्वॅक हा डोनाल्ड डकचा आवाज बनले ते प्रसिद्ध कलाकार क्लेरेन्स डकिनेश. Oh yeah? Well, listen to this. या कलाकाराच्या अनोख्या आवाजानं डोनाल्ड डकला एक वेगळीच ओळख मिळाली. 1985 मध्ये नेश यांनी ह्यातून निवृत्ती घेतली. मात्र टोनी एन्सेल्मो ह्यांना नेश यांनी प्रशिक्षण देऊन डोनाल्ड डकचा आवाज अबाधित ठेवला. डोनाल्ड डक ही खरं तर एक भोळी भाबडी व्यक्तिरेखा. चांगलं काम त्याला करायचं असतं, मात्र प्रत्येक वेळी त्याचं काम बिघडतं आणि तो चिडतो. मात्र हरून सुद्धा तो आपल्या आयुष्यात कधी हार मात्र मानत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि ह्याच डोनाल्ड डकच्या काही खास गोष्टी आहेत ज्या फक्त आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. सो लेट्स हॅव अ लुक. डोनाल्ड डक हे नाव ऑस्ट्रेलियाचा लेजंड क्रिकेटर डोनाल्ड ब्रॅडमनशी इन्स्पायर होऊन ठेवण्यात आलं होतं. You make me nervous. You make me twice as nervous. Yeah? Well, you make me sick. You make me twice as sick. You make me ill. Twice as ill. 3 times. 4, 5, 6. त्याचं झालं असं की ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज विरुद्ध सामना रंगत असताना डोनाल्ड 0वर आऊट झाला आणि म्हणूनच त्यानं टीम मधून आपला राजीनामाही दिला. याच वेळी वॉल्ट डिझनी मिकी माऊसच्या फ्रेंडच्या शोधात होते आणि वर्तमानपत्रातल्या डोनाल्डच्या बातम्या वाचतानाच त्यांच्या समोर अवतरला तो डोनाल्ड डक. जगात सर्वाधिक लोकप्रिय कॉमिक्सपैकी डोनाल्ड डक हा एक ठरला. सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, ओव्हेरियन या जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय कॉमिक्समध्ये डोनाल्ड डक हा 5वं स्थान मिळवण्यात यशस्वी झालाय. डिझनी कॅरेक्टर्समध्ये डोनाल्ड डकवरच सर्वाधिक फिल्म्स तयार करण्यात आल्या. अंदाजे 178 फिल्म्स या आतापर्यंत डोनाल्ड डकवर करण्यात आल्या होत्या. तर मिकी माऊसवर आतापर्यंत 137 फिल्म्स तयार करण्यात आल्यात. डोनाल्ड डकच्या डेर फुएरस फेज या शॉर्ट फिल्मनं 1943 साली सर्वश्रेष्ठ कार्टून फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. वॉल्ट डिझनीच्या मिकी माऊस, वॉर्नर ब्रदरच्या बग्स बनीनंतर जगातलं 3ऱ्या नंबरचं सर्वाधिक लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर ठरलं ते डोनाल्ड डक. आपल्याला माहीत असणाऱ्या डोनाल्ड डकची जगभरात अनेक नावं आहेत. इंडोनेशियात त्याला डोनल्ड बेवेक म्हणतात, डेन्मार्कमध्ये एंडरसेंड आणि इटलीत पापेरिनो या नावानं त्याला ओळखतात. युरोपमध्ये, खास करून जर्मनीमध्ये आजही लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत डोनाल्ड डकची क्रेज कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.
पडद्यावर अनेकदा डोनाल्डला आपण पडताना, चिडताना, ओरडताना पाहिलंय. पण नेमकं पडद्यामागे काय घडत असतं पाहूया. Lights. Roll it. Hey, look! It's a Donald Duck picture. Attention! Mark time! 1, 2, 3, 4, forward, march! 1, 2, 3, 4, 1, 1, 1. 1, 2, 3. Everyone to his post. One side, one side. I'll show you how to do it. What don't? What? You precious kids! Somebody call the fire department! Faster, faster! Hush the daughters! Help! I'm coming down! Help, Samuel! Uncle Donald! Let us have a party! Hey, let's go to Uncle Donald! There it is, Uncle Donald! Do your business, man! Get going! Get me out of here! What the?
Come on, come on. Run away, Dinosaur. Come on, come on. One time. Let the man do it. This is a serious situation. Yeah. Donald, now it's celebration time. Happy birthday, it's Donald's birthday. Happy birthday to you. Hey Donald, happy birthday, happy birthday, happy birthday to you. He's funny, charming, our fine feathered friend. Today's his birthday, best wishes to send. He's full of surprises, whacks everyone up. He's crazy for Daisy, he's our Donald Duck. Happy birthday, it's Donald's birthday. Happy birthday to you. Hey Donald, happy birthday, happy birthday, happy birthday to you. In every country he can be found, throwing a tantrum and jumping around. The whole world loves Donald, today is his day. Across every nation you hear people say Feliz cumpleaños, bon anniversaire, which means happy birthday, happy birthday, happy birthday to you. There's a party today, a once a year occasion. A party is coming his way, Donald's birthday celebration. Mickey and Minnie arrive with the cake. Daisy and Goofy bring Ludwig von Drake. Huey, Dewey and Louie and Uncle Scrooge too. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.